नमस्कार. आज आपण एका अशा ज्ञानाच्या खजिन्यात डोकावणार आहोत जे खरं तर काळाच्या पलीकडचं आहे. आपण थेट नोव्हेंबर 1940च्या अखंड ज्योतीच्या अंकातून आलेले विचार अनुभवणार आहोत. चला तर मग हा एक अद्भुत वैचारिक प्रवास एकत्र सुरू करूया. आणि हे जे विचार आहे ते आले आहेत थेट युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजींच्या लेखणीतून. त्यांचे शब्द खरंच आजही एका प्रकाशस्तंभासारखे आपला मार्ग उजळण्याचं काम करतात. तर या अंकात आपल्याला काय काय मिळणार आहे? आपण 5 मुख्य विषयांवर बोलणार आहोत. सत्याचा पाया काय आहे, साधनेचा मार्ग कसा असतो, रोजच्या जगण्यासाठी कोणतं ज्ञान गरजेचं आहे, आपलं आरोग्य आणि कल्याण कसं साधायचं, आणि शेवटी या सर्वांमधून मिळणारा तो शाश्वत संदेश. समजा हा आपल्या आजच्या प्रवासाचा रोडमॅप आहे. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून, सत्याचा पाया. बघा, कोणतीही मोठी इमारत उभी करायची असेल तर तिचा पाया मजबूत हवा, बरोबर? मग तसंच आध्यात्मिक जीवनाचा पाया नेमका कशावर उभा असतो? चला हेच तत्त्व आता शोधूया. म्हणजे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एका खऱ्या अर्थाने आध्यात्मिक जीवनाचे आधारस्तंभ नेमके कोणते, असं काय आहे ज्यावर हे संपूर्ण अस्तित्व टिकून राहतं? तर या अंकातून आपल्याला काही मूलभूत संकल्पना मिळतात. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सत्याच्या दिशेने सतत चालत राहणं. दुसरी गोष्ट म्हणजे पवित्रतेची शक्ती ओळखणं. आपल्या विचारात आणि कर्मात जी शुद्धता असते तिच्यात एक प्रचंड ऊर्जा दडलेली आहे. तिसरं, मूर्तीपूजा का करतो त्यामागचं तत्वज्ञान काय आहे हे समजून घेणं. आणि चौथं, आपल्या आत एक शक्ती आहे जी 24 तास आपल्यासोबत असते, ते आपल्या खऱ्या सोबत्याला ओळखणं. ठीक आहे, पाया तर पक्का झाला, पण आता त्यावर इमारत कशी बांधायची? म्हणजे या आध्यात्मिक मार्गावर प्रत्यक्ष चालायचं कसं? साधनेचा मार्ग नेमका कसा असतो? आणि हो, त्यात आव्हानं कोणती येतात? चला आता हे समजून घेऊया. व्रत हा शब्द ऐकला की आपल्याला काय आठवतं? उपवास, बरोबर. पण व्रत की आवश्यकता या लेखात सांगितलंय की व्रत म्हणजे फक्त खाण्यापिण्यावर नियंत्रण नाही, तर ते आहे आत्मनियंत्रण आणि शिस्त जोपासण्याचा एक दृढ आध्यात्मिक संकल्प. हा निव्वळ एक विधी नाहीये, तर स्वतःला सुधारण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी एक प्रचंड शक्तिशाली साधन आहे. साधनेच्या मार्गावर चालताना अडथळे तर येणारच, पण साधना के विघ्न हा लेख आपल्याला त्यावर मात करण्याची एक सोपी 4 सूत्री पद्धत सांगतो. पहिलं, अडथळा काय आहे हे नेमकं ओळखा. दुसरं, तो का येतोय याच्या मुळाशी जा. तिसरं, आपलं जे आध्यात्मिक ज्ञान आहे त्याचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथं, धीर सोडू नका. चिकाटीने, धैर्याने टिकून राहा. आता वळूया सगळ्यात व्यावहारिक भागाकडे, दैनंदिन जीवनासाठी ज्ञान. कारण मोठमोठे सिद्धांत समजून घेणं एक वेळ सोपं आहे, पण ते रोजच्या जगण्यात उतरवणं हे खरं आव्हान आहे. खरं अध्यात्म तर आपल्या कृतीतूनच दिसतं, नाही का? चला पाहूया हे कसं करायचं. सुख आणि सफलता या लेखात एक खूप मोठा फरक स्पष्ट केला आहे. बघा, सफलता म्हणजे यश, जे बहुतेक वेळा बाह्य गोष्टींशी जोडलेलं असतं, पैसा, पद, प्रसिद्धी. पण सुख हे आतून येतं. ते आध्यात्मिक समाधानातून, करुणेतून आणि स्वतःला ओळखण्यातून मिळतं. त्यामुळे बाहेरच्या यशामागे धावण्यापेक्षा आतलं सुख शोधणं कितीतरी पटीने महत्त्वाचं आहे. आणि हे ज्ञान फक्त स्वतःपुरतं नाही. दुसऱ्यां पर रहम करो आणि भटकों को मार्ग पर लाओ या लेखांचा संदेश अगदी स्पष्ट आहे. इतरांवर करुणा ठेवा आणि जे कोणी वाट चुकले आहेत त्यांना पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी मदत करा. हीच तर खरी मानवसेवा आहे, ज्ञानाचा खरा उपयोग आहे. पण हे सगळं करताना आपण योग्य मार्गावर आहोत की नाही हे कसं कळणार? त्यासाठी एक गुरुकिल्ली दिली आहे, आणि ती आहे आत्मचिंतन. रोजच्या धावपळीतून थोडा वेळ स्वतःसाठी काढणं, आत डोकावून पाहणं, मी कुठे आहे, कुठे चाललो आहे, हे स्वतःला विचारणं. ही सवयच आपल्याला नेहमी योग्य दिशेने घेऊन जाईल. आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट, अध्यात्म म्हणजे फक्त पूजापाठ किंवा ध्यान नाही. त्याचा थेट संबंध आपल्या शरीर आणि मनाच्या आरोग्याशी आहे. खरं तर निरोगी शरीर, निरोगी मन आणि आत्मा हे तिन्ही एकमेकांपासून वेगळे नाहीतच. त्यांची एकता कशी साधायची ते पाहूया. आणि यासाठी काही खूप सोपे आणि प्रभावी मार्ग या अंकात सांगितले आहेत. उदाहरणार्थ, स्नान आणि पोहणं ही केवळ शारीरिक स्वच्छतेची क्रिया नाही, तर ती एक शुद्धीकरणाची कला आहे. शीर्षासनासारख्या योगाभ्यासाचे फायदे तर आहेतच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वरयोग म्हणजे आपल्या श्वासाचं विज्ञान वापरून आरोग्य मिळवणं. किती अद्भुत आहे हे! तर मग ह्या सगळ्या प्रवासाच्या शेवटी आपण कुठे येऊन पोचतो? आता आपण या संपूर्ण अंकाचं सार, तो एक शाश्वत संदेश काय आहे, हे एकत्र बांधण्याचा प्रयत्न करूया. आणि तो संदेश हा आहे
की आपण जी खरी संपत्ती शोधतो आहोत ती बाहेर कुठेही नाही, ती बँकेत नाही, प्रॉपर्टीमध्ये नाही, ती आहे आपल्या आत. आणि ती सापडते कशी? तर पवित्रता, शिस्त आणि करुणेचं जीवन जगून. हीच खरी श्रीमंती आहे. चला जाता जाता या अंकातील मुख्य शिकवण पुन्हा एकदा पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं काय तर विचार आणि कृतीमध्ये शुद्धता. प्रगती करायची असेल तर व्रतासारखा दृढ संकल्प हवा. ज्ञान फक्त डोक्यात ठेवायचं नाही तर करुणेच्या रूपात ते आचरणात आणायचं. आत्मचिंतनाने आपला मार्ग नेहमी तपासायचा. आणि हे सगळं करण्यासाठी आपलं शरीर निरोगी ठेवायचं. हेच तर आहे सार. आणि शेवटी मी एका प्रश्नासोबत तुम्हाला सोडून जातो. विचार करा, जवळजवळ 85 वर्षांपूर्वी सांगितलेली ही तत्त्व, सत्य, करुणा आणि आत्मशिस्त, आजच्या आपल्या या वेगवान, धावपळीच्या आयुष्यातही तितकीच महत्त्वाची नाहीत का? ती आपलं जीवन कसं उजळवू शकतात यावर नक्कीच चिंतन करा.